माझ्यासोबत आपल्या या श्री व्यंकटेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत मेठे सर, मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. तर त्यानिमित्तानं तर सर नमस्कार. नमस्कार. आपणाला 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा सर. सर आपण मला हे विचारायचं आहे की सर आपण कशा पद्धतीने हा 15 ऑगस्टचा जो काही सोहळा आपण साजरा करत असतो तर त्याच्याबद्दल आणि उर्वरित आपल्या शाळेबद्दलची आपण माहिती द्यावी सर. 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन यासाठी साजरा करतो की आपण सर्वजण एकत्र यावं आणि अतिशय आपुलकीनं समानो मंत्र हा असं एक वेदाचं वाक्य आहे की आपण सर्वजण आपले विचार एकत्र असावेत, समान असावेत, असा एक वेदमंत्र येतो. समानो मंत्र हा आपले विचार सगळे समान असले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे, कारण त्याशिवाय आपली एकता काय म्हणताय, आपले धर्मग्रंथ काय म्हणतात की संघे शक्ती कलियुगे. आपली जी शक्ती आहे ते संघटनेमध्ये आहे, एकतेमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे आणि आपल्या शाळेमध्ये अनन्यसाधारण विद्यार्थी निर्माण होतात. अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी आपल्या विद्यालयाने दिलेले आहेत. आपल्या शाळेतूनच प्रथम मेरिट सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर संस्कृत विषय आला आणि संस्कृत विषयाला मी स्वतः अध्यापन केलं. त्या संस्कृत विषयामध्ये बरेचसे विद्यार्थी 100पैकी 100 मार्क घेणारे निघायचे आणि संस्थेला दरवर्षी मी 5 ते 10 संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क द्यायचो. त्याच्यामुळं आपल्या विद्यालयाचा विकास झाला. आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या भरपूर वाढली आणि आपल्याला जे काही पाहिजे होतं संस्थेला नाव लौकिक संस्कृतमुळं झालं आणि संस्कृतमध्ये अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी निघाले. आणि आजचे विद्यार्थी प्राचीन पूर्वीपासूनचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज्ञाकारी होते, सुशील होते, सदाचारी होते, गुणवान होते आणि आज्ञाकारी होते. त्या विद्यार्थ्यांनी सांगेल तसा अभ्यास करायचा आणि यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप ऊर्ध्वगती केली आणि त्यामुळे वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आज कार्यरत आहेत. जसे उदाहरणार्थ विजय कबाडे नावाचा विद्यार्थी आहे आपला. तो विद्यार्थी सोलापूरला उपनिरीक्षक असं काहीतरी आहे. तो म्हणजे असे काही बरेचसे कांबळे पत्रकार होऊन गेले. पाटील सर अतिशय उत्कृष्ट असं आपल्या व्यवसायात तरबेज झालेले आहेत. असे अनेक विद्यार्थी या विद्यालयातून घडून गेलेले आहेत. आणि ही जी संस्था आहे ते कैलासवासी कर्मयोगी शिवाप्पा पटणे गुरुजींची ही संस्था आहे आणि त्यांना सहकार्य करणारे ब्रिजमोहन अग्रवालजी, मालूसाहेब असे अनेक सहकार्यातून ही संस्था निर्माण झालेली आहे. ही संस्था मागं खूप दिवसापूर्वीपासूनची चालत आलेली आहे आणि याच संस्थेतून प्रथम मेरिट हे विद्यार्थ्याची सुरुवात झालेली आहे. सर मी आता पाहिलं की आपण जे काही गुणी विद्यार्थी आहेत तर त्यांना 1100 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये तुम्ही देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. आता ह्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखी याच्यामध्ये काय वेगवेगळे पाऊल असतील? आता संस्कृत विषय सध्या बंद झालेला आहे. आजपर्यंत संस्कृत विषय होता, कारण विद्यार्थ्याची संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थी इच्छित नाहीत संस्कृत विषय घ्यायला, म्हणून विद्यार्थी संख्या कमी झाली. विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत विषय शिकावा अशी भावना नाही, त्यामुळे संस्कृत विषय बंद झालेला आहे. तरीसुद्धा मी इथून पुढे जे काही चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांचा माझ्या यथाशक्ती अनुसार मी सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण या संस्थेनंच मला आदरणीय पटणे गुरुजींनी या संस्थेमध्ये बोलावून माझा आदर केला, माझा सन्मान केला, मला संस्कृत विषयावर नेमणूक केली आणि 1993 पासून या संस्थेमध्ये मी कार्यरत आहे. मला सर्व पदं यामध्ये संस्थेत मिळाली. प्रथम मी सहशिक्षक होतो, त्यानंतर पर्यवेक्षक झालो, त्यानंतर मी उपमुख्याध्यापक झालो
आणि त्यानंतर 1/4/2024 पासून मी कायम मुख्याध्यापक प्राचार्य आहे. तर मला आदरणीय पटणी गुरुजीच्या संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं आदर सन्मान मिळाला, त्याबद्दल मी या संस्थेचे आभार व्यक्त करतो. आणि हे जे संस्कृत विषय फक्त मार्क वाढविण्यासाठीच नाही, तर यामध्ये ज्ञान, चारित्र्य, कशी वागणूक, संस्कार या संस्कृतच्या माध्यमातून मी देत असतो विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थी निर्व्यसनी राहून आपला जीवन निर्वाह करतात आणि कधीच व्यसनात फसत नाहीत. कारण संस्कार विद्यार्थ्यांना शाळेमधून मिळाले पाहिजे आणि ते संस्कार मुख्याध्यापकाने किंवा विषय शिक्षकाने त्यांना दिले पाहिजे. हे संस्कार आपण शिक्षकांनीच, गुरुजन वर्गानेच दिले पाहिजे. तेव्हा विद्यार्थी ऐकत असतात आणि आपल्या जीवनामध्ये विकास करतात. मग खरोखर आई वडील व गुरु यांचा आदर करतात आणि देशाविषयी प्रेम करतात, भक्ती भावना ठेवतात आणि आस्तिक बनतात. मला एवढं म्हणायचं आहे, धर्माच्या ऐवजी धार्मिक बनलं तर आपोआपच धर्माचं रक्षण होते. अशा पद्धतीने आपण या विद्यालयामध्ये सर्व मुलांना संस्कृतच्या माध्यमातून आणि भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून संस्कार देतो. आणि कसं वागायचं, कसं खायचं, कसं राहायचं, काय खावे, किती खावे, कुठे आणि किती खावे, काय खाणे टाळावे, म्हणजे आपली शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राहील. अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. परिपाठ वगैरे दररोज घेतो आणि त्यामध्ये हे वेगवेगळे विनोद, कोडे, सुभाषिते आणि प्रार्थना, राष्ट्रगीते असे आमचा उपक्रम असतो सकाळी. अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांवर संस्कार टाकतो. धन्यवाद. अच्छा, धन्यवाद सर. तर हे होते आपले श्री व्यंकटेश माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मेटे सर. मेटे सरांनी मनमोकळ्या पद्धतीने आपणाला या पूर्ण शाळेबद्दल आपणाला माहिती दिलेली आहे. नमस्कार.